रामराम मित्रांनो. तर ग्लोबलकडून आपल्या निफ्टीच्या ह्याच्यावर येऊ, आपण मुवमेंटवर येऊ. ग्लोबलमध्ये आत्ता इराण आणि US परत जे काय चालू झालेलं आहे, ओव्हरऑल क्रूड एका सर्टन लेवलला खाली आलेला आहे आणि तिथेच आहे, म्हणजे ब्रेंट क्रूड वगैरे. त्यामुळे क्रूड अनलेस अँड अनटिल एकदम शूट होत नाही, आपल्या मार्केटला खूप काही तसं फरक पडत नाही आहे. रुपी जो डिप्रिशिएट झाला होता, जवळपास 96 पॉईंट आला होता तो 94 पॉईंट समथिंगपर्यंत आला, म्हणजे तो ॲप्रिशिएट झाला आहे. ही पण चांगली न्यूज आहे. एवढं सगळं असून शुक्रवारी एकदम जो मोठा फॉल झाला, मोठी रेड कॅन्डल बनली आणि निफ्टी, बँक निफ्टी वगैरे सगळंच खाली आलं. तर त्याचं रिझन म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल जे आहे, MFC आहे, त्यांनी त्यांच्याकडे बेसिकली सगळे ग्लोबल इंडायसेसमध्ये त्यांचे पैसे असतात, FIIs आहेत म्हणजे मॉर्गन स्टॅनले. तर त्यांनी 21,000 करोडचं सेलिंग केलं काल कॅश मार्केटमध्ये, स्टॉक्समध्ये. म्हणजे काही बाईंग केलं, काही सेलिंग केलं, तर मधला डिफरन्स -21,000 चा आहे. त्यांनी कॅश मार्केटमधून स्टॉक्स तेवढे काढले साधारणतः. त्यामुळे हे रिबॅलन्सिंगमुळे खाली आलं आहे. तर आत्ता तर तुम्ही तात्पुरता आता चार्ट बघितला तरी एक W वर असा बॉटम, अजून एक बॉटम बनवून वर जातानाचा असा पण पॅटर्न दिसतो. नाहीतर एक व्ह्यू लोकांचा असा पण आहे, बऱ्याच मित्रांचा, ओळखीच्यांचा, की इतकं खाली येत आहे तर जो गॅप आहे W किंवा डबल बॉटम बनवण्याचा 21,500, म्हणजे कोविड नंतरच्या वेळीपर्यंतचा, तिथपर्यंत ती खाली जाईल आणि मग वर जाईल, असं कन्फ्यूज स्टेटमध्ये आत्ता आहे निफ्टी. तर बघू आता उद्या गिफ्ट निफ्टी कसं ओपनिंग देते. एक गोष्ट मात्र आहे, हे FIIsला जेवढं मला माहिती आहे, अदर दॅन इंडिया कुठे टॅक्सेस नाही आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स आपल्याकडे जे आणत आहेत त्यांना टॅक्सेस कशाला लावायचे. तसंच लोकांनी वर्षानुवर्षे 40-50 वर्ष सपोज कोणीतरी शेअर होल्ड केलेला आहे, त्याच्या डिव्हिडंडवरती वगैरे टॅक्सेस लावणे वगैरे कशाला. तर असे काही गोष्टी पब्लिकचं ओपिनियन आहे. सरकारने विचार करायला पाहिजे, निर्मला ताईंनी, की FIIsच्या ह्याच्यावरचा LTCG वगैरे किंवा STCG त्यांचं किंवा काही असेल ते काहीतरी रिफॉर्म्स करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लेट्स सी काय होतं. त्यामुळे जरा एक मग चांगली रॅली होईल, कारण हे 21,000 करोडचं सेलिंग म्हणजे FIIs अशा मूडमध्ये आहेत की म्हणजे नाही, बाकी सगळं छान आहे. US मार्केटवर जात आहे, कोरियन मार्केट तिकडे टॉप करत आहे, सगळे ग्लोबल इंडायसेस बाकी चांगले वर आहेत आणि निफ्टी मात्र अजून खालीच आहे. हे जे आहे हे या रिझनमुळे पण एक असू शकेल, असं पण आहे म्हणणं. त्यामुळे बघू आता काय होतं. लेट्स होप फॉर द बेस्ट. पण मार्केट ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट वाईज, फ्युचर ऑप्शन्स वाईज रिस्की स्टेटमध्ये आहे. म्हणजे तात्पुरतं कमी टाईममध्ये ज्याला काही प्रॉफिट्स त्याचे प्लॅन्ड असतील तर त्याच्यावर विचार करायला पाहिजे. म्हणजे खूप रिस्की हे चालू आहे विषय. चला, थँक्यू, धन्यवाद.